शासकीय क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय, तिचे उद्दिष्ट व महत्व स्पष्ट करा. व्हॉट इज द मेन बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट. आता इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट काय असतं, तर सरकारची जी माहिती आहे लोकांना लगेच अवेलेबल करून देणे वगैरे वगैरे. पण असलं फालतू उत्तर लिहू नका. ओके सर, इन्फॉर्मेशन शेअरिंग मी ट्रान्सपरन्सी हा कॉन्सेप्ट शिकवलेला क्लासमध्ये, त्याचा हा पार्ट आहे प्रशासनातील पारदर्शकता. सो लोकशाहीची व्याख्या काय, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सो प्रशासन कुणाचं आहे, लोकांनी, लोकांकडून, आणि कशासाठी, लोकांसाठी. सो देश कुणासाठी चालवत आहे, लोकांसाठी ना. मग तुम्ही जे निर्णय घेता ते लोकांना कळू द्या ना, का निर्णय घेतला असाच. ओके, तुम्हाला दुसरा पर्याय नव्हता का. ओके, रिव्हर डेव्हलपमेंट करताना झाडं तोडायची गरज आहेच का, दुसरा पर्याय नाहीये का. ओके, आणि रिव्हर डेव्हलप करताय ना, निसर्ग डेव्हलप करताय, निसर्गाला डिस्ट्रॉय करून कसा डेव्हलप करताय. हे जे सगळे मुद्दे आहेत, ओके, ते मुद्दे म्हणजे तुमचे की प्रशासनाचा उद्देशच आहे लोकांसाठी चालवणे. आपण इंग्रजांचं राज्य नाहीये, इथं लोकशाही आहे. इंग्रज जेव्हा करत होते बाई हम कैसो कायदा, लोकांना काय आम्ही जबाबदार नाही, अपारदर्शकतेने चालवायचे. आता तसं राहिलेलं नाहीये. सो पारदर्शकता वाढवणे हे लोकशाही संवर्धनासाठी गरजेचं आहे. आणि दुसरं की लोक सुधारलेली आहेत, लोक शिकलेली आहेत, लोकांना गोष्टी कळतात, ते कायद्यावर चर्चा करू शकतात, माहितीचं अनालिसिस करू शकतात. तर मग त्यांना ही माहिती देणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे व्हॉट इज मेंड बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग. इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हणजे हेच सुनिश्चित करणे की लोक प्रशासनामध्ये कोणती अपारदर्शकता नाही, सर्व माहिती लोकांना कमी वेळेत, कमी खर्चात ओके उपलब्ध आहे. माहिती ई गव्हर्नन्सच्या मेकॅनिझमनी ऑनलाईन वगैरे पण उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय, एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स. आता हे का करायचं, याचं ऑब्जेक्टिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह काय ते सांगितलं मगाशी, कारण लोकशाहीची व्याख्याच ती आहे, हेच ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आणि याच्यातून आपल्याला काय करायचंय, पारदर्शकता वाढल्यामुळे काय होतं, लोक सहभाग वाढतो, लोक प्रश्न विचारतात प्रशासनाला, आणि याच्यातून उत्तरदायित्व सुनिश्चित होतो. ओके, आणि त्याचं इम्पॉर्टन्स, आणि याच्यामुळे काय, लोक प्रशासनात भाग घेतील. अजून ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये लोकांना जर कळालं प्रशासन काय निर्णय घेत आहे, तर लोक त्यांचे निर्णय जास्त चांगल्या प्रकारे सपोर्ट करतील. ओके, निर्णयांच्या सक्सेसमध्ये सरकारला मदत करतील, आणि लोकसहभागामुळे तुम्ही अजून जास्त चांगलं प्रशासन चालवू शकता. ओके, सो हे त्याचे फायदे तुम्हाला जे लिहायचे उद्दिष्टे आणि महत्व. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन ऍज इट इज क्लासमध्ये सर्व मुद्दे डिस्कस केलेले आणि लिहायचा होता. ओके, याच्यानंतर काही केस स्टडीज आहेत. ओके, केस स्टडी पण खूप भारी आणि स्ट्रेट फॉरवर्ड होत्या. सो केस स्टडीचं मी सेपरेट लेक्चर डिस्कशनचं